विमानतळाचं 8 ऑक्टोबरला उद्घाटन होणार आहे। पंतप्रधान मोदींच्या हस्ते विमानतळाचं लोकार्पण होईल। DGCA कडून विमानतळाला परवाना मिळाला। कडक सुरक्षा निकष आणि सर्व नियामक आवश्यकता पूर्ण केल्यानंतर परवाना मंजूर झालाय। दरम्यान 1-2 दिवसात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या विमानतळाचा आढावा घेणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 8 ऑक्टोबर रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन केलं जाणार आहे, अशी माहिती उरणचे आमदार महेश बालदी यांनी दिली आहे। आपण पाहू शकता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जे आहेत कामं युद्ध पातळीवर सुरू झालेले आहेत। या साईडला ब्रिजची कामं सुद्धा युद्ध पातळीवर सुरू करण्यात आहेत। दिवस रात्र जिथे कामगार जे आहेत 18,000पेक्षा अधिक कामगार जे दिवस रात्र काम करताना दिसून येत आहे। रस्त्याच्या बाजूला सुद्धा जे आहेत ते मोठ्या प्रमाणात कामगार आलेले आहेत, ते सुद्धा रस्त्यावरची सर्व जे आहे स्वच्छता करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आलंय। नागरी विमान वाहतूक महासंचालनाने DGCA विमानतळाला जो परवाना दिलेला आहे, कडक सुरक्षा निकष सर्व नियामक आवश्यकता पूर्ण केल्यानंतर हा परवाना मंजूर करण्यात आलेला आहे। त्यामुळे 1200 हेक्टर जे आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असणार आहे। त्यामुळे सुरक्षा दृष्टीने जे आहे ते संपूर्ण खबरदारी घेतली जात आहे। काल सुद्धा गौतम अदानी जे आहेत समूहाचे यांनी सुद्धा जे आहे सुरक्षा दृष्टीने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा आढावा बैठक घेतली। त्यामुळे सुरक्षा दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी हा जो दौरा खूप महत्त्वाचा मानला जातो, कारण निवडणुका येण्याच्या अगोदर हे उद्घाटन केले जाते। मात्र नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटलांचं नाव असणार की अन्य कुणात असणार, या संदर्भामध्ये अजून चर्चा सुरू आहेत। कॅमेरामॅन ज्ञानेश बाडेसह विकास मिरगणे, साम TV, नवी मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।